स्टार्ट केलं, लाईव्ह चालू केलं का? नमस्कार बे पोट्यो, काय म्हणता? 2 दिवसापासून लाईव्ह याचा प्रयत्न करून राहिलो होतो, पण ते काही जमून नव्हतं राहिलं. भजन निवडणुकीच्या प्रचारात सध्या व्यस्त आहे मी, आणि आमच्या इथून अमरबाबू काळे उमेदवारीसाठी उभे आहे. मी होतो रेसमध्ये, पण मी उभं राहिलो असतो तर नुकसान झालं असतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, आणि सीट जिंकून आली असती BJPची. आपण एवढं मोदीच्या विरोधात बोलतो, सर्वसामान्य लोकायले जे अडचण होऊन राहिली, गोरगरीब पुट्ट्यासाठी जे मिलिटरीत भरती होत होती त्याच्या जागी 4 वर्षाची अग्निवीरची भरती आणली या बदमाश सरकारनं. ठीक आहे, शेतकऱ्याची कापसाची निर्यात बंद केली, 4,000 रुपये क्विंटल मागं नुकसान केलं. एका एकरात 8 क्विंटल कापूस जरी पिकला तर 32,000 रुपये नुकसान केलं. जवळपास या सरकारनं एकरी 32,000चं नुकसान केलं. हे भिकारचोट आपल्याला 6,000ची भीक देते. आम्हाला हे 6,000ची भीक नाही पाहिजे. आमच्या शेतमालाले भाव द्या, आम्ही तुमचं एकूण एक कर्ज फेडू आणि आमच्यावर आत्महत्या करायची पायी येणार नाही. म्हणून मला असं वाटते का हे सरकार बदललं पाहिजे. हे जे म्हणते 400 पार, कायले 400 पार, ते यायले संविधान बदलवायचं आहे. आणि याच्या कितीतरी BJPच्या ठीक आहे लोकांना स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर. आम्हाला संविधान बदलवायचं आहे. या देशावर, या देशाच्या संविधानावर सगळ्याले समानता देणारा, समानतेनं वागणूक देणारा ठीक आहे देश आणि या देशाचं संविधान आहे. आणि हे संविधान वाचलं पाहिजे. या देशाची लोकशाही वाचली पाहिजे. गोरगरिबाले न्याय मिळाला पाहिजे, नाही का? तुम्ही पाहून राहिले का काय या देशात अराजकता माजली आहे सध्या. म्हणून आपलं एक उद्देश आहे का कोण्याही हालतीत मोदी सरकार पडलं पाहिजे. तुम्हाला जर अजून शेकून घ्यायचे असेल पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरनं, तर तुम्ही मोदीले मतदान करजा, माझा काही विषय नाही, ठीक आहे. पण मला विचारायला यायचं नाही मग का हे सरकार असं आलं जी मी का करू. तर माझं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही मतदान यावर्षी विचारपूर्वक करा, ठीक आहे. माझा वाढदिवस होता, त्या वाढदिवसात अनेक लोकांचे, खूप लोकांचे व्हॉट्सअपवर मेसेज, इंस्टाग्रामवर मेसेज, फेसबुकवर मेसेज, टेलिग्रामवर मेसेज, त्याच्यानंतर खूप लोकांनी पुष्कळ कॉल केले मला. पण मी बऱ्याचशा लोकांना कॉलबॅक करू नाही शकलो किंवा मग मेसेजवर रिप्लाय नाही देऊ शकलो. तर अशा लोकांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचे मनापासून आभार मानतो, ठीक आहे. का तुम्ही ज्या मला शुभेच्छा दिल्या, असंच प्रेम अविरत माझ्यावर राहू द्या. मी तुमच्यासाठी असाच भविष्यात लढत राहीन. आणि आपल्या गोरगरीब विद्यार्थ्याचे, बेरोजगार युवकाचे, कष्टकरी मायबापाचे, शेतकऱ्याचे प्रश्न या व्यवस्थेसमोर मांडत राहीन. येणारी विधानसभा आपण फोकस करणार आहे. लोकसभा खूप मोठा मतदार क्षेत्र होता, आपलं पैशाचं बजेट नव्हतं आणि या देशाची लोकशाही वाचली पाहिजे. उभं राहिलो असतो, जमवलंही असतं, पण वाटत होतं का नुकसान जर झालं तर नुकसान आपलंच होईल आणि त्याच्यात BJPची सीट निवडून येईल. लोकांना दोन्ही तबल्यावर हात ठेवले असते. लोकांना म्हणलं असतं मोदीच्याच विरोधात कराया मास्तर व्हिडिओ घेते आणि ह्याच त्याच्या विरोधात उभा राहिला आणि सीट जिंकून आणली, ठीक आहे. किंवा असंही होऊ शकते का कराया मास्तरलेच BJPवाल्याने उभं ठेवलं आणि पैसे दिले. असे अनेक लोक अफवा ठीक आहे करण. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी घडणार होत्या, मला माहीत होतं. लोक दोन्ही तबल्यावर हात ठेवणारे राहते, पण जे लोक मला ज्यानं समजून घेतलं माझा निर्णय, आणि स्थानिक लोक विचारते का सर तुम्ही पक्षात कायले गेले. तर जेव्हा मी सीट मागायला जातो तेव्हा विचारते ठीक आहे का हे जे स्थानिक जे प्रस्थापित लोक आहे हे म्हणते का यानं पक्षासाठी का केलं, पक्षात काम केलं का. आता इथं सांगता येईल का पक्षात काम केलं, पक्षाचा मी सदस्य आहे म्हणून एक पक्षाचं पाठबळ असायचं.
आणि पक्षाचं काही कॅडर वोटिंग असते जे जिंकण्यासाठी गरजेचं असते आणि त्याच्यामुळे लोक पक्षाच्या सीटा घेतात. म्हणून आपली बाजू कणखरपणे मांडण्यासाठी या देशाच्या या महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा देशाच्या संसदेत जाणं गरजेचं आहे. नाही तर आंदोलन करून सोटेही खा लागते, पोलीस केसही उरावर घ्या लागते आणि त्याच्यानंतर निकाली लागला तर एकच प्रश्न निकाली लागते. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का आंदोलन करताना फक्त आंदोलनच करायचे का आणि रेडीमेड ठीक आहे आयत्या पिठावर रेगोट्या फक्त प्रस्थापित लोकांना मारायच्या का, ठीक आहे, हाही प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांना पवारसाहेब चान्स देतात म्हणून मी त्याच्या पक्षात गेलो. उदाहरणं आहे, लंके साहेब आहे, कोल्हे साहेब आहे, अमोल कोल्हे आहे, असे अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठबळ दिलं. तर आपल्यासाठी या पक्षात भविष्य असू शकते. अशा अनेक गोष्टीचा विचार केला मी, लोकांसोबत चर्चा केली मतदारसंघात फिरून आणि म्हणून सगळ्यांना हा निर्णय घेतला. बऱ्याचशा लोकांना माझा निर्णय आवडला नाही, पण वाघानं घेतलेली 2 पावलं घेतलेली माघार, ठीक आहे, हे एखाद्यानं असं समजू नये का ही माघार, ठीक आहे, ही माझी पिछाहट आहे. पण वाघानं 2 पावलं घेतलेली माघार ही कदाचित शिकारीसाठी असू शकते. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या का बऱ्याच वेळा लोकांच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी आणि आता महाराष्ट्रभर, ठीक आहे, मला सभेसाठी वगैरे लोक बोलावू शकते. तर ज्यांना ज्यांना सभेसाठी तारखा पाहिजे तर तुमच्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातल्या स्थानिक, ठीक आहे, आमदाराचं पत्र हे पक्ष कार्यालयाले, राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, शरदचंद्र पवार गट मुंबई, ठीक आहे, यांना पाठवा, मेल करा. ठीक आहे, मी काल एक पोस्ट टाकली, त्या पोस्टवर नंबर वगैरे शेअर केले, ठीक आहे. आणि आमच्या इथं आम्हाला एक व्हॉट्सअप लेटर ते पाठवा लागेल. इथे तर कार्यक्रम घ्यायचा आहे, पक्ष कार्यालय मला संपर्क करेल का यांना तारीख पाहिजे, तुमचा वेळ कोणता खाली आहे, असा आता एक प्रोटोकॉल आहे. महाविकास आघाडीची कोणाला सभा घ्यायची असेल तर ज्यांना सभा घ्यायची आहे त्यांनी, ठीक आहे, माझ्या ऑफिसशी संपर्क करा आणि एक पक्ष कार्यालयाशी संपर्क करा. असं 2 ठिकाणी संपर्क करणं गरजेचं आहे. कारण आता इलेक्शनच्या कार्यकाळात त्या इलेक्शनच्या सभा आहे त्या पक्ष कार्यालय आणि माझ्याशी सल्ला मसलत करून घ्या लागेल. कारण आता खूप ठिकाणून मला फोन येऊन राहिले, सर तुम्ही आमच्याकडं सभेला या, आमच्याकडं सभेला या. तर ते ठीक आहे, कोलॅबरेट नाही झाले पाहिजे म्हणून हे सगळं चालू आहे. म्हणून हे समजून घ्या का वाढदिवसाला अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या, पण मी अनेक लोकांच्या शुभेच्छेसाठी कॉल आले ते रिसिव्ह नाही करू शकलो. त्याच्यात राग म्हणून घेऊ नका, त्याच्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. त्या दिवशी खूप बिझी होतो, ठीक आहे. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी आम्ही पूर्ण 100-150 विद्यार्थी ITIच्या ऑक्सिजन पार्कवर झाडं लावासाठी गेलो. त्याच्यानंतर आम्ही तिथं 11 वाजेपर्यंत श्रमदान केलं. पूर्ण गवत तिथं साफ केलं, कारण तिथं गवत वाढलेलं आहे आणि लोक तिथं फिरायला जाणारे सिगारेट पिन, बिड्या पिन आणि तिथं आग लागते. ती आग लागली नाही पाहिजे, कारण 2 वेळा आग आपणच विझवली, आपल्याच विद्यार्थ्यांना विझवली. कारण आम्हाला 3ऱ्या मजल्यावर लायब्ररीतून सरळ टेकडीला आग लागली तर दिसते. अग्निशामक दलची गाडी याच्या पहिलेच मागच्या वर्षी आम्ही आग विझवली आमच्या पुराईनं. तर तिथं आग लागली नाही पाहिजे म्हणून गवत कापलं, वृक्षारोपण केलं. दुपारी माहेर नावाचं एक वृद्धाश्रम आहे सेलुले, ठीक आहे, जे रस्त्यावर लोक असे पागलासारखे मानसिक रुग्ण फिरत असतात त्यांचं संगोपन करण्याचं कार्य करते, त्याचाही व्हिडिओ टाकला आहे. मग त्याच्यानंतर कुष्ठरोग केंद्र आहे, ठीक आहे, आपल्या वर्धेपासून 2-3 किलोमीटर दूर नालवाडीच्या पुढं. तिच्या आश्रमात गेलो, तिच्या लोकांना भेटलो आणि मग तिथून लगेच संध्याकाळी क्लासवर लोक वाट पाहून राहिले होते भेट घेण्यासाठी, तर मग तिथं आलो. तर असं सगळ्या त्या दिवसचा रुटीन होता म्हणून काही फुरसत भेटली नाही. तर तुम्हाला वाटण बा मास्तर एवढा बिझी झाला का बा,
बिजी नाही, बिजी शेड्यूलच आहे, आता टाईट शेड्यूल आहे थोडासा. आणि क्लासचे विद्यार्थी आहे माय, जे टुकटुक वाट पाहत राहते आता क्लासेसमध्ये. ठीक आहे, काही स्टाफ आहे, काही सब्जेक्ट मी शिकवतो. या एवढ्या व्यस्त याच्यातही ठीक आहे, आता मी उभं नाही आहे तरी एक सकाळी रोज बॅच घ्यायची ठरवलं आहे. आता मी जगाचा भूगोल चालू केला आहे नवीन बॅचमध्ये. ज्यांना ज्यांना क्लास लावायचे आहे तर माझ्या वाढदिवसानिमित्त ऑफर चालू आहे. आमच्या स्ट्रॉबेरीचा वाढदिवस आहे 21 तारखेला, तर 5 एप्रिलपासून 21 एप्रिलपर्यंत ऑफर आहे. फिनिक्स अकॅडमी वर्धा ही ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲप्सवर तुम्ही त्या ऑफरचा फायदा घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो ऑफर तिथंच तुम्हाला बुलेट चालू घडामोडी मराठीचं पुस्तक ह्या सगळ्या गोष्टी भेटून जाईल. ठीक आहे. आणि अजून काही अडचणी आल्या तिथंच नंबर दिला आहे. ठीक आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्यांना सभेबाबतचं नियोजन करायचं आहे तर त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या आमदाराचं लेटर मला आणि त्याचा एक प्रोफार्मा काल व्हॉट्सअपवर फेसबुकवर शेअर केला, तोही बघून घ्या. ठीक आहे. यशोमतीताईंनी मला पाठवला आहे का एक तारीख, 1-2 तारखा मिळाव्या म्हणून. अशा पद्धतीनं आहे भाऊ. आता आम्ही एका दौऱ्यावर चाललो आहे, एक सभा आहे. तिकडून आता येतो एक सभा आटपून आणि एक पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे. ठीक आहे, ते करून येतो. बाकी तुमचं कसं चालू आहे? मजेत चालू आहे ना? तर खूप दिवसापासून मी लाईव्ह येतो असं चालू आहे. पण आता सध्या इलेक्शनचा माहोल आहे, तुमच्या इकडं असं माझे फक्त एवढंच सांगणं आहे. काहून नेटवर्क गेलं का रे? हां, माझे फक्त एवढंच सांगणं आहे का विचार करून मतदान करा. ठीक आहे. या सरकारनं 10 वर्षात आपले अख्खी नड्डी पिचकली, फक्त आपल्याला माराचं शिल्लक ठेवलं आहे. पूर्ण नाकातोंडात आपल्या पाणी गेलं आहे. ठीक आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, पण शेतीची लागत किंमत वाढून गेली. नागरटीचे रेट डबल झाले. DAPची बॅग 538ची 1430वर गेली आहे. ठीक आहे. सगळेच म्हणजे 1500ची पेराची सोयाबीनची बॅग भेटत होती, ती आता 4000ची झाली आहे. तर एवढ्या महागाईत कास्तकार मायबाप जगन कसा हा प्रश्न आहे. म्हणून ठीक आहे, कास्तकार जगला पाहिजे एवढीच अपेक्षा, साधी अपेक्षा आपली आहे. ठीक आहे. आणि बेरोजगार पोट्याला रोजगार भेटले पाहिजे. ठीक आहे. यासाठी सरकारनं धोरणं आखण्याची गरज आहे. OBCची जनगणना झाली पाहिजे आणि ठीक आहे, OBCचं आरक्षण वाढलं पाहिजे. ठीक आहे. कारण OBC 52% आहे आणि त्याला 27%च आरक्षण आहे. तर अशा अनेक गोष्टी आहे का ज्या चेंजेस व्हायला पाहिजे. याच्यासाठी सत्ता बदल करणे आवश्यक आहे. तर म्हणून एक डेमोक्रॅटिक सरकार इंडिया अलायन्सचं यायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. आणि येणारी निवडणूक ही आपली निवडणूक म्हणून पुढं जा. तुम्हीच या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून मतदान करा आणि एक जबाबदारी घ्या का मी 50 मतं ठीक आहे कन्वर्ट करून तिथं मतदान करीन. तुम्ही 50 मताची जबाबदारी जर स्थानिक लेवलवर घेतली का मी मतदानाच्या दिवशी 50 जणाले बाहेर काढीन आणि मग त्याचं मतदान टाकून आणीन, एवढी जबाबदारी घ्या तर ह्या देश वाचन. शेवटी भविष्य तुमच्या हातात आहे, तुम्ही कशा पद्धतीनं त्याच्याकडं पाहता. ठीक आहे. तर तुम्ही अशी जबाबदारी स्वीकारा, हा देश माझा आहे म्हणून. आणि लोक सगळे चिडून जरी असले तरी मात्र BJPचं प्रचंड मायक्रो प्लॅनिंग आहे. ठीक आहे. आणि पेड सगळे लोक आहे, पैसे देऊन बूथपासून बूथ महामंत्री, बूथ अध्यक्ष आणि बूथ उपाध्यक्ष हे सर्व त्यानं ठरवले आहे. तर आपल्याला म्हणणं एवढंच आहे का त्याचं काही बी असू द्यात, ते पैसे वाटन तर त्याची कंप्लेंट करा. ठीक आहे. मंदिरात निवडणुकीच्या टायमात पक्षाचा कोणताही कार्यक्रम घेता येत नाही, असा घेत असेल तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, फोन करा. ठीक आहे. कोणाला काही ऐकायचं नाही. कोणत्याही पक्षानं घेतला ठीक आहे मंदिरात कार्यक्रम तर मंदिर वापरता येत नाही आचारसंहितेच्या काळात, हे लक्षात घ्या. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनं ठीक आहे इलेक्शन सध्याचा माहोल जो आहे तो माहोल या देशात चेंज होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून हे फोडाफोडीचे धंदे करून राहिले. त्याला माहीत आहे का आता आपलं सरकार येत नाही, मग आता मोदी की गॅरंटी, तर गॅरंटी 10 वर्ष पाहिलीच लोकायची. का या मोदीनं लोकायले का गॅरंटी दिली आणि का चिवत्या बनवलं आहे का नाही. चायवाला म्हणलं कुठं चायचं दुकान होतं त्या बापूसाहेबालेच माहीत नाही. तर अनेक किस्से आहे बापूचे, आता सांगायलाच नाही पाहिजे. बापूनं कुठं कुठं खोटं नाही बोललं. त्या बांगलादेशात जाऊन म्हणते का मी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात होतो. ठीक आहे, कुठं ख्रिश्चनाईच्या कार्यक्रमात गेला तर मेरे येशू के साथ संबंध थे म्हणते. आता का सांगावे. तर असा आमचा दाढीवाला बापू आहे. ह्या बापू एवढा सर्रास खोटा बोलते का ह्या फॉरेनमध्ये जाऊन सांगते का मी आठ दिवसात भारतात एक युनिव्हर्सिटी ओपन करून राहिलो. एका वर्षात 52 हप्ते येते, 10 वर्षात 520 हप्ते झाले. तर यानं 520 युनिव्हर्सिटी भारतात मागच्या 10 वर्षात तयार केल्या का. ठीक आहे, महिन्याभरात एक IIT IIMs तयार करतो म्हणते. म्हणजे 120 IIT IIMs तयार व्हायला पाहिजे होते, एकही तयार झालं नाही. फॉरेनमध्ये भाषण आहे यूट्यूबवर अमेरिकेत दिलेलं. ठीक आहे, ह्या दाढीवाल्या बापूनं ते पाहून घ्या तुम्ही, मी का म्हणून राहिलो होतो. ठीक आहे, बापूसाहेब सर्रास खोटा बोलते, याच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवू नका. ठीक आहे, ह्या जो अबकी बार 412 म्हणते हे सगळे हवेतले फेक आकडे आहे, वास्तविकता मात्र वेगळीच आहे. तुम्ही मतदारसंघात फिरा. ठीक आहे, लोक का म्हणून राहिले आणि याच्यानंतरही जर ह्या येत असन तर मग मात्र काहीतरी गेम आहे. ठीक आहे, आणि तो असू शकते. तर हे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा. पण आपली जबाबदारी आहे का आपण प्रत्येकानं 50 मतदान आपापल्या बूथवर आणून टाकून घेणे. ठीक आहे, लोकायला जागृत करणे, लोकांचं मतदान आलं नसेल त्याला मतदान करायला जा म्हणून सांगणे. तर हे काम एवढं करा. ठीक आहे, तो मतदान त्याच्या मतान करणारच आहे, त्याची शक्ली असन तर तो बरोबर करण. ठीक आहे, आमचं तुतारी चिन्ह मी ज्या पक्षाचं घेतलं आहे ते पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोचलं नाही. ठीक आहे, जसं आमच्या वर्धेत 2च गटात फाईट आहे, एक कमळ आणि दुसरं तुतारी. पण तुतारी लोकांपर्यंत पोचलं नाही, ते पोचण्याचं काम मी करत आहे का तुतारी ही ठीक आहे गेली पाहिजे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या जो सध्या इथं सत्यानाश चालू आहे या देशाचा. ठीक आहे, कंपन्या एक, रेल्वे एक, अमकं एक, याच्या बापाचीच खेती आहे, याच्या बापानं कमावून ठेवलं आहे. ठीक आहे, आणि म्हणते का केलं म्हणते 70 काँग्रेसनं 70 वर्षात. तर जे तू फुकून राहिला, जे इकून राहिला ते काँग्रेसनं केलं. ठीक आहे, ज्या इस्रोमध्ये तू घंटी वाजवायला जातं तिथं. ठीक आहे, तर ते कोणं केलं आहे तर ते काँग्रेसनं केलं आहे. इस्रोची पायाभरणी या सगळ्या गोष्टी काँग्रेसनं केल्या आहे. त्याच्यामुळे जास्त फडफड करायचं काम नाही. उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं 10,34,000 करोड, पण आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं. पण ठीक आहे, पण कृषी मंत्री होते मनमोहन सिंगच्या काळात माननीय शरद पवार साहेब आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग. यानं 66,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. बंद्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला. ठीक आहे, आणि यायले 1.5 लाख करोड रुपये शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे, पण 10,34,000 करोड रुपये उद्योगपत्याचं कर्ज माफ करायसाठी याच्यापाशी बोमाड पैसा आहे. मग तुम्हीच विचार करा का तुम्ही मतदान कोणाला करायचं पाहिजे. काय ह्या उद्योगपत्याचं कर्ज ज्याले जो माणूस उद्योगपत्याला आपला स्वतःचा जवाई समजते त्याला मतदान द्यायचं आहे का गोरगरिबाच्या बाजूनं जो निर्णय घेईन त्याला मतदान द्यायचं आहे. मग येणारा काय तुमच्या हातात आहे बटन कोणाची दाबायची. जागृत व्हा. ठीक आहे, आणि जागृत होऊन मतदान करा. ठीक आहे, डोळेवर पट्टी बांधून ठीक आहे आपण मतदान करायचं नाही. कोणाची धार्मिक भावना दुखवून असंही बोलून मतदान होत नाही. ठीक आहे, ठीक आहे आपल्या इथं सर्व लोक ठीक आहे सर्व लोक रामाची पूजा करते आणि हे रामाचा मुद्दा सांगन तर राम हे श्रद्धेच्या ठिकाणी व्यवस्थित आहे. कारण रामाची आमच्या घरी पूजा केली जाते आणि आम्ही रामाचे भक्त आहे. पण आम्ही आंधळे भक्त नाही आहे. आम्ही डोळे उघडे ठेवून ठीक आहे सगळ्या ह्या गोष्टी पाहत असतो का हे रामाचा सर्रास वापर राजकारणासाठी करते. हे जर प्रचारात राम मंदिराचा वापर करत असन तर हे आपल्याला ठीक आहे चिवत्या बनवून राहिले, त्यांना आपलं पोट भरणार नाही. म्हणून मला एवढंच सांगणं आहे. फोन कर रे. मला एवढंच सांगणं आहे का विचारपूर्वक मतदान करा आणि पुढं जा. आणि कळकळीची विनंती आहे का सारासार विचार करा मतदान करायच्या वेळेस आणि ठप्पा मारा.
ठीक आहे, तुम्हाला ज्याला मारायचं आहे त्याला मारा. मी एवढंच म्हणेन का 10 वर्षात तुमची शकली असन तर तुम्ही बरोबर मतदान मारा. आजच्या दिवस थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद. किती लोक होते रे? बंद कर.